नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 424वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मराठीतली पहिली कविता आहे. शिक्षक म्हणाले, अरे मी एवढा शिकवत असताना तू झोपू कसा शकतोस? विद्यार्थी म्हणाला, सर मी झोपत नव्हतो, तुमचा आवाज खूप मोठा आहे, तो जर हळू ठेवला तरच मी झोपू शकलो असतो. दुसरी आहे. मी झी TV लावला की तो माणूस नेहमी सांगतो तुम्ही झी TV बघत आहात. मी इतर चॅनेल पण बघतो, पण मला आश्चर्य वाटतं की या माणसाला कसं कळतं की मी आता झी TV बघतोय. माझ्या घरात मी काय बघतोय यावर लक्ष ठेवायला काही गुप्त CCTV वगैरे कॅमेरे तर बसवले नाहीत ना, अशी मी शंका घेऊ लागतो. तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 38. जो 100 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. जो रोज 100 वेळा हनुमान चालीसाचे पारायण करतो तो सर्व बंधनांच्या पासून मुक्त होतो आणि परमसुखी होतो. 100 वेळा जप करण्याने कैदेतून सुटतो, सदा सुखी राहतो अनेक मोक्षही त्या मिळतो. रामाच्या अश्वमेधाचा तो घोडा कुणी पकडला, इतकी हिम्मत का ना जाणो कोण करू धजला. मग कळले की तो सुरतेचा राजा चंपक होता, याचा अर्थ युद्धाला तो राजा तयार होता. अंगदाला दूत बनवून तिथे धाडले होते, वाटाघाटी करून त्याला युद्ध टाळायचे होते. पण सुरतेच्या राजाने घोडा नाही सोडला, युद्ध झाले तरी चालेल असा निरोप पाठविला. परतीच्या वेळी अंगदाने एक ऐकले होते, यमाने राजा चंपकला अमरत्व दिले होते. विचार करीत करीत अंगद माघारी आला, भरतपुत्र पुष्कलला सेनेसह पाठवला. चंपकाने पुष्कलला सहज परास्त केले, चंपक भला माणूस होता हनुमानाला समजले. मग हनुमान स्वतः तेथे बोलण्यास गेला, युद्ध टाळणे हेच चांगले हेच पटविण्या गेला. युद्धाबाबत चंपक बदलतच नव्हता, हनुमान छोट्या रूपात त्याच्या राज्यात गेला होता. त्याला कळले शांती तर त्याला पटली होती, पण राम स्वतः आला तर त्याला मुक्ती मिळणार होती. राम स्वतः कसे येणार हाच प्रश्न होता. हनुमान युद्धातील जीवनहानी टाळणे बघत होता. रामाला इथे आणण्याचा मार्ग काय होता, तो त्याच्या स्वार्थासाठी युद्ध करणार होता. हनुमान बघतो चंपक पुत्र चंपकला समजावतो, आणि हनुमान त्याचं म्हणणं खरं समजतो.
दुसऱ्या दिवशी हनुमान स्वतः युद्धभूमीवर होता. दोन्ही बाजूच्या सैन्याच्या मृत्यू जवळ आला होता. आणि अचानक हनुमानाने डोळे बंद केले. रामाच्या नामाचा जप करणे सुरू केले. सारे वातावरण मग नामाने भरून गेले. शंखनाद अन प्रकाशाने सारे भरून गेले. हनुमान आणि चंपक दोघेही खाली पडून गेले. अन दोघांचेही आनंदाने रोम उभे राहिले. चंपकाला हवा होता तो मोक्ष मिळून गेला. चांगले व्हावे म्हणून हनुमानाने स्वतःला बांधले होते.